बघा मागच्या याच्यामध्ये आपण शब्दालंकार पाहिलेले होते, ठीक आहे. आता आपल्याला काय पाहायचंय? अर्थालंकार. काय पाहायचंय? अर्थालंकार पाहायचं आहे, ठीक आहे. शब्दालंकारामध्ये शब्दालंकाराचे आपण 3 प्रकार पाहिले. एक अनुप्रास अलंकार, दुसरा श्लेष अलंकार आणि तिसरा यमक अलंकार. हा लक्षामध्ये. आता आपल्याला काय पाहायचंय? अर्थालंकार पाहिजेत. मग हे अर्थालंकार म्हणजे काय? तर अर्थालंकार म्हणजे शब्दांच्या अर्थावर अवलंबून जे अलंकार असतात त्यांना काय म्हणायचं आपण? अर्थालंकार असं म्हणायचं. कशावर अवलंबून असणारे? शब्दाच्या अर्थावर अवलंबून जे आहेत, त्या शब्दाच्या अर्थावर जे अवलंबून आहेत त्यांना आपण अर्थालंकार असं म्हणायचं. जे अलंकार शब्दाच्या अर्थावर आधारित असतात अशा अलंकारांना अर्थालंकार असे म्हणतात. आता बघा इकडे नीट लक्ष देऊन ऐकायचे तुम्ही. तुम्हाला असा कधीच परीक्षेत प्रश्न विचारला जाणार नाही बरं का, की अर्थालंकाराचे प्रकार किती, परंतु तुम्हाला शब्दालंकाराचे प्रकार किती हा मात्र प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. मग शब्दालंकाराचे विचारले तर किती सांगायचे? 3 सांगायचे. पण अर्थालंकाराचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार नाही, ठीक आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, हे अर्थालंकार जे आहेत, हे अर्थालंकार समजून घेण्यासाठी आपल्याला काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना माहिती असणं फार गरजेचं आहे. अर्थालंकार समजून घेण्यासाठी या संकल्पना फार महत्वाच्या आहेत. मग या संकल्पना कोणकोणत्या आहेत ते पहा. आता या ठिकाणी पहिली संकल्पना आहे, पहा, उपमेय. काय म्हणाल राजांनो मी? उपमेय. उपमेय या शब्दाला दुसरा पर्यायी शब्द काय रे पोरं? हो, प्रस्तुत, ठीक आहे. दुसरी संकल्पना आहे उपमान, ठीक आहे. दुसरी आहे उपमान, त्यालाच काय म्हणायचं असतं? अप्रस्तुत असं म्हणायचं. त्याच्यानंतर पहा, साधारण धर्म किंवा समान गुण. समान गुण. आणि चौथा या ठिकाणी चौथी संकल्पना आहे साम्यवाचक शब्द. साम्यवाचक शब्द हे अर्थालंकारामध्ये तुम्हाला एवढं कळालं का? मग अर्थालंकार तुम्हाला एकही अवघड जाणार नाही. आलं का लक्षात? आणि याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये जे आहेत ते विचारले जातात. मग आपण आता एकाचा या ठिकाणी विचार करूयात. आलं लक्षामध्ये? बघा या ठिकाणी उपमेय प्रस्तुत, उपमान अप्रस्तुत, साधारण धर्म किंवा समान गुण आणि इथं साम्यवाचक शब्द. आता तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देतो, ते उदाहरण देऊन तुम्हाला त्या ठिकाणी ह्या चौघातलाही तुम्हाला मी भेद सांगतो किंवा फरक सांगतो किंवा मी तुम्हाला एक एक या ठिकाणी समजून सांगतो. पहा आता उपमेय म्हणजे काय असतं? तर उपमेय या शब्दाचा अर्थ असा होतो, पहा खाली तिकडे सगळं लिहिलं आहे, पण इथं आधी तुम्हाला नीट समजून सांगतो. उपमेय म्हणजे ज्याचे वर्णन करावयाचे आहे किंवा ज्याचे वर्णन केले जाते तो घटक. ज्याचे वर्णन केले जाते तो घटक. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आता मी असं म्हटलं, पहा हा हात लोखंडासारखा आहे. हा हात लोखंडासारखा आहे. आता मी कुणाचं? लोखंडाचं वर्णन करायलो का हाताचं वर्णन करायलो? चला बोला पटकन. कशाचं करायलो? हाताचं वर्णन करायलो. मग आपला हाताचं वर्णन केलं जातंय, म्हणून ज्या घटकाचं वर्णन केलं जातं, ज्याचे वर्णन केले जाते त्याला काय म्हणायचं पोरं? हो, उपमेय. काय म्हणायचं? उपमेय असं म्हणायचं. आणि उपमेयाला दुसरा शब्द कोणता आहे? प्रस्तुत आहे. उपमेयाला दुसरा शब्द कोणता आहे? प्रस्तुत आहे. तर प्रस्तुत म्हणजे काय? तर प्रस्तुत म्हणजे डोळ्यासमोर असणारी. प्रस्तुतचा अर्थ काय आहे रे? डोळ्यासमोर असणारी. मग आता मला सांगा, मी म्हणलं हा हात लोखंडासारखा मजबूत आहे, तर मी या हाताचं या ठिकाणी वर्णन करायलो, बरोबर आहे. मग हे वर्णन करताना आता आपल्या डोळ्यापुढे लोखंड आहे की हात आहे? काय? हात आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता मी असं म्हटलं, पहा बघा, तिचे ओठ गुलाब पाकळ्यासारखे सुंदर आहेत. तिचे ओठ गुलाब पाकळ्यासारखे सुंदर आहेत. आपण इथं वर्णन कुणाचं करायलो बाबा? ओठाचं करायलो. आणि आता ओठाची तुलना आपण कुणाबरोबर करायलो? कुणाबरोबर करायलो? गुलाब पाकळ्या बरोबर करायलो. आलं लक्षामध्ये? आता आपण एकेकाचा अर्थ या ठिकाणी समजून घेऊयात. पहा, ठीक आहे. जसं प्रस्तुत म्हणजे डोळ्यासमोर असणारे आहे, तसं अप्रस्तुत म्हणजे डोळ्यासमोर नसणारी. डोळ्यासमोर
नसणारे. अप्रस्तुतचा अर्थ होतो पहा डोळ्यासमोर नसणारे. ठीक आहे. आता या सगळ्याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. आता उपमेय म्हणजे काय? ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक. लक्षामध्ये. पण उपमान म्हणजे काय माहिती आहे का? ज्याची उपमा दिली जाते, ज्याची उपमा दिली जाते तो घटक. ज्याची उपमा दिली जाते तो घटक, त्याला काय म्हणायचं? उपमान. आता एक कसं समजून घ्यायचं ते पहा. बघा आता मी असं इथं म्हणलं पहा. ठीक आहे. तिचे ओठ गुलाब पाकळ्यासारखे, पाकळ्यासारखे सुंदर आहेत, सुंदर आहेत. ठीक आहे. आता मला सांगा बरं हो, आपण या ठिकाणी वर्णन कुणाचं करायलो? चटकन सांगा. सगळेजण बोला. वर्णन कुणाचं करायलो? आता हे असं वर्णन करत असताना तुमच्या डोळ्यापुढे उपस्थित असणारा घटक कोणता आहे? कोणता आहे? ओठ आहे. कोणता आहे? ओठ आहे. मग आपल्या डोळ्यापुढे जे असतं त्याला आपण काय म्हणायचं बरं हो? प्रस्तुत. आणि या प्रस्तुतलाच आपण काय म्हणायचं असतं? सांगा पटकन. उपमेय. काय म्हणायचं? उपमेय. मग तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारला, असं वाक्य दिलं, तिचे ओठ गुलाब पाकळ्यासारखे सुंदर आहेत, याच्यातलं उपमेय ओळखा, तर याच्यातलं उपमेय काय झालं? काय झालं? ओठ झालं. आलं लक्षामध्ये. आता या ओठाला आपण उपमा कशाची द्यालो सांगा? उपमा कशाची द्यालो? गुलाब पाकळ्याची द्यालो. आलं लक्षात. मग ह्या गुलाब पाकळ्या ज्या आहेत, आता वर्णन करत असताना गुलाब पाकळ्या डोळ्याच्या समोर आहेत की ओठ आहे? काय? ओठ आहे. आपल्या डोळ्याच्या समोर काय आहे? ओठ आहे. लक्षामध्ये. म्हणून या ठिकाणी जे डोळ्यासमोर असतं त्याला प्रस्तुत म्हणायचं, आणि जे डोळ्यासमोर नसते त्याला काय म्हणायचं राजा? आणि त्यालाच काय म्हणायचं? उपमा. म्हणून या ठिकाणी गुलाब पाकळ्या जे आहेत ते गुलाब पाकळ्या हे काय झालं रे पुरं हो? अप्रस्तुत. काय झालं? अप्रस्तुत. अप्रस्तुतला दुसरं नाव काय आहे? उपमान आहे. लक्षामध्ये. मग तुम्हाला आता या ठिकाणी गुलाब पाकळ्या हे एवढं काय आहे असं जर विचारलं तर गुलाब पाकळ्या हे काय? अप्रस्तुत किंवा उपमान आहे. हे कुणाला कळालं? एकदा हात वर करा. समजलं भाऊ सगळ्यांना? ठीक आहे. आता मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी समजून सांगा राजांनो, की ओठ आणि गुलाब पाकळ्या. ओठ पण कशा आहेत? सुंदर आहेत. आणि गुलाब पाकळ्या पण कशा आहेत? सुंदर आहेत. लक्षामध्ये. मग आता मला सांगा, ओठामधला आणि गुलाब पाकळ्यामधला समान गुण कोणता आहे? कोणता आहे? कोणता आहे? मग सुंदरला असं अंडरलाईन केलं. मग सुंदरला मी आता काय म्हणावं बरं हो? समान गुण. काय बरो? हे समान गुण. लक्षामध्ये. मग समान गुणला दुसरा शब्द कोणता आहे? साधारण धर्म. मग या वाक्यातील साधारण धर्म ओळखा म्हटल्याच्या नंतर सुंदर हा काय झाला पूर्व सांगा? काय झालं राजा? साधारण धर्म. साधारण धर्म. ए भाऊ समजलंय का नाही? ठीक आहे. 100% लोकांना समजलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. आणि परीक्षेमध्ये काय होते माहितीये का? बरोबर कुठल्याही चॅप्टरचा जो आहे ना, एकदम पायापासून तुम्ही त्याची भरणी करायची, शिखर आपोआप निघते वर. आलं का लक्षात? शिखर निघणं म्हणजे तुमचा निकाल निघणं आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. तयारी करत असताना बुडापासून ते शेंड्यापर्यंत करायची. नाही तर मग वरवरचं नुसतं पहा. तुम्ही वरवरची तयारी जर करायला जर गेले का, तुमच्या हातामध्ये काहीच पडणार नाही. आलं का लक्षामध्ये? नुसता मुरमुऱ्याचा चिवडा खाऊन कुणी असा पैलवान बनू शकतो का भाऊ? नाही. त्याला सकस हारच घ्यावा लागतो, तरच माणूस असा पैलवान बनतो, फडामधला पैलवान. आलं लक्षामध्ये? आणि तू म्हणशील की नाही मुरमुऱ्याचा चिवडा लईच चविष्ट लागालाय, नुसता पाणी पिऊ पिऊ मी मैदानामध्ये जाईल. ठीक आहे. तुला उचलू आज दुसरा पैलवान. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. हा बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून आपण आहार कसा घ्यायचा? एकदम कसदार. म्हणून आपण तयारी बी कशी करायची? एकदम अशी कसदार झाली पाहिजे. स्पर्धा परीक्षेतला पैलवान तुमच्याकडे असं कोणी बघितलं तरी म्हणलं पाहिजे, मला खतरनाक पोराचा अभ्यास आहे बा. त्याला काय बी सांगा, कसा फिरून प्रश्न विचारा, ते प्रश्नाचं उत्तर देते. मग असं ज्या वेळेला तुमचं झालं का, समजायची की माझा आता निकाल फिक्स आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी 3 संकल्पना समजून सांगितल्या. कोणकोणत्या सांगितली? एक प्रस्तुत किंवा उपमेय, किंवा एक अप्रस्तुत, त्यालाच काय म्हणायचं? उपमान. एक समान गुण आणि साधारण धर्म. आलं लक्षामध्ये? आता पुढचं पहा. सारखे हा शब्द आलाय.
आलं लक्षामध्ये? मग आता मला सांगा, ओट आणि गुलाब हे दोन कसे आहेत? सारखेच आहेत. आलं लक्षामध्ये? मग या दोघातला साम्यवाचक शब्द कोणता झाला? बोला बोला पटकन. मग ह्याला लिहू का राजांनो? इथं सारखे हा शब्द काय झाला रे? साम्यवाचक शब्द. साम्यवाचक शब्द ह्याला काय म्हणायचं असतं पुरं? हो, साम्यवाचक शब्द. हे एवढं कुणा कुणाला कळालं? चटकन सांगा चला. मग मी आणखीन एक वाक्य लिहू का खाली? तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देता का आता मला? ठीक आहे, बघा मी आता या ठिकाणी लिहितो, पहा. हा आंबा साखरे सारखा गोड आहे. साखरे सारखा गोड आहे. चला आता चटकन सांगा भाऊ, आपण वर्णन कुणाचं करायलो या ठिकाणी? आंब्याचं की साखरेचं? हा, आता आपल्या डोळ्यापुढे आंबा आहे की साखर आहे? काय? आंबा आहे. मग आता मला सांगा, हा जो आंबा आहे, हा आंबा प्रस्तुत आहे की अप्रस्तुत आहे? शबास पट्ट्या. काय हे? प्रस्तुत आहे. बरे प्रस्तुत आहे, त्याला आणखीन उपमान म्हणणार का उपमेय म्हणणार? काय म्हणणार याला? उपमेय म्हणणार. ह्यालाच काय म्हणणार आपण? उपमेय म्हणणार. ठीक आहे. आता पहा, आंब्याची तुलना आपण कुणासोबत करायलो? आंब्याला उपमा कुणाची द्यालो? मग आता साखर हा जो शब्द आहे, हा प्रस्तुत आहे की अप्रस्तुत आहे? काय आहे? अप्रस्तुत. आणि यालाच काय म्हणायचं पुरं? हो, काय म्हणायचं यालाच? उपमान. लक्षात? आता गोड जे आहे, आता आंबा आणि साखर यांच्यातला समान गुण कोणता आहे सांगा? दोन्ही कशा आहेत? गोड आहे. मग गोड हा या ठिकाणी काय झाला? चटकन सांगा. काय झाला? समान गुण झाला. लक्षामध्ये? सारखा हा जो शब्द आहे, याला आता तुम्ही काय म्हणणार? साम्यवाचक शब्द. साम्यवाचक शब्द. तर अर्थ अलंकार शिकताना आपल्याला या 4 संकल्पना माहिती पाहिजेत. याच्यावरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तुम्हाला उपमेय विचारला किंवा उपमान विचारला, साम्यवाचक शब्द विचारला, समान गुण किंवा साधारण धर्म जरी विचारला, आता सगळं सांगता येईल की नाही भाऊ? सांगता येईल ना? आता आपण काय करूया माहिती आहे का? हे इकडचं थोडं बघूया. लक्षामध्ये? आता अर्थ अलंकार शिकण्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे ते तुम्हाला सांगितलं. आता हे अर्थ अलंकाराचे प्रकार जे आहेत ना, ठीक आहे, हे असा काय प्रश्न विचारत नसते परीक्षा. तुलना किंवा साम्याधिष्ठित अर्थ अलंकार कारणावर आधारित काही आहेत, स्वभावावर आधारित काही आहेत, इतर अलंकार विरोधावर आधारित काही आहेत. लक्षामध्ये? ठीक आहे. मग साम्याधिष्ठित कोणकोणते आहेत ते हे एवढे आहेत. ठीक आहे. उपमा आहे, उत्प्रेक्ष आहे, रूपक आहे, आपण उपव्यय आहे, अन्वय आहे, व्यतिरिक आहे, ससंधी आहे, भ्रांतिमान आहे, अर्थांतरन्यास आहे, दृष्टांत आहे. लक्षामध्ये? त्याच्यानंतर पहा, व्याजयुक्ती आहे, व्याजस्तुती आहे, अन्योक्ती आहे. इकडं स्वभावावर आधारित आहे, स्वभाव व्यक्ती आणि चेतना गुणोक्ती. आणि तिकडे पहा विरोधावर आधारित आहेत, विरोधाभास अलंकार. आता आपल्याला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, तर आपल्याला ह्याच्यातला एक एक अलंकार या ठिकाणी पाहायचा आहे. तर त्याच्यातला आपण पहिला आता या ठिकाणी अलंकार पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी ह्या संकल्पना ज्या आहेत, ह्या संकल्पना मी इथे तुम्हाला सांगितलेलं पहा. अर्थ अलंकार समजण्यासाठी पुढील 4 संकल्पना माहिती असणे गरजेचे आहे. एक आहे उपमेय, त्यालाच म्हणायचं अप्रस्तुत. उपमान म्हणजे अप्रस्तुत. साधारण धर्म म्हणजे त्याला काय म्हणायचं? समान गुण. आणि साम्यवाचक शब्द. आता इकडे पहा, हा आंबा साखरे सारखा गोड आहे. तर या ठिकाणी आंबा हे काय? पूर्व चटकन सांगा. उपमेय किंवा प्रस्तुत. ठीक आहे. साखर काय आहे? उपमान किंवा अप्रस्तुत. सारखा काय आहे रे राजांनो? साम्यवाचक शब्द. आणि गोड काय आहे रे वागांनो? समान गुण किंवा साधारण धर्म. गोड काय आहे? समान गुण किंवा साधारण धर्म. लक्षामध्ये? आता हे काही खाली स्पष्टीकरण दिले. उपमेय, ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची तुलना केली जाते, ठीक आहे, त्या व्यक्ती किंवा वस्तूला उपमेय असे म्हणतात. आता ज्याची तुलना केली जाते म्हणाली. लक्षामध्ये? किंवा ज्याचे वर्णन करतो, ज्याची तुलना करावयाची असते, त्याला उपमेय असे म्हणतात. आलं का लक्षामध्ये? आता इथे पहा, वरी हा आंबा साखरे सारखा गोड आहे, म्हणजे आपण तुलना कुणाची करायलो? आंब्याची. कुणासोबत करायलो? आलं का लक्षामध्ये? मग त्याला काय म्हणायचं असतं? आपण उपमेय असं म्हणायचं. किंवा ज्याचे वर्णन करतो, आता वर्णन आपण आंब्याची करायलो, म्हणून आंबा काय होईल? उपमेय. समजायला का रे वागा? आणि तुम्हाला आणखीन एक विशेष महत्वाचा मुद्दा बरं का, आपल्या चालू लेक्चर मध्येही तुमच्या मनामध्ये येणारा प्रत्येक प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. तुम्हाला असं वाटलं बाबा आता मला हे समजलं नाही, मग मी गुरुजीला कसं म्हणू? गुरुजी मग अपमान करेल की काय? अजिबात नाही, तू सन्मान करेल. पण गप्प बसायचं
नाही. आलं का लक्षामध्ये? समजलं तरच हो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. तुला नाही समजलं तर मी 100% समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. आलं लक्षामध्ये? पण असं होणारच नाही. तू इथं जर डोकं लावून जर बसला भाऊ, आपलं लेक्चर असं असतं की तू घरी गेल्याच्या नंतर तुला वाचायचीही गरज पडणार नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता सगळ्यांनी हे इकडे नीट लक्ष देऊ का? ज्याचे वर्णन करतो तो घटक काय असतो राजा? उपमेय असतो. काय असतो बघा? उपमेय. ठीक आहे. ज्याची तुलना करायची असते त्याला उपमेय असे म्हणतात. आता खाली पहा काय म्हणले ते, उपमेय आपल्या समोर असते, म्हणजे प्रस्तुत म्हणजे समोर असणारे. समोर असणारे म्हणजे डोळ्यासमोर असणारे. ठीक आहे. असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे. ते तिकडे समजून सांगितलेलंच परत सांगालो. उपमान, उपमेयाची तुलना ज्याच्याशी केली जाते, उपमेयाची तुलना ज्याच्याशी केली जाते त्या व्यक्तीला किंवा वस्तूला उपमान असे म्हणतात. ज्याच्या बरोबर तुलना करायची असते तो घटक म्हणजे कोणता असतो? बरोबर हो, उपमान असतो. उपमान आपल्या समोर नसते, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर नसते. ठीक आहे. प्रस्तुत म्हणजे इथं अप्रस्तुत लिहायला पाहिजे. अप्रस्तुत म्हणजे समोर नसणारी. उदाहरणार्थ तिथली काय? साखर आपल्या समोर होती का? नाही. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? उपमान. आता आपल्याला याच्यातलं काय करायचं माहिती आहे का पोरं हो? एक एक अलंकार जे आहे ते एक एक अलंकार या ठिकाणी पाहिजे. काही साधारण धर्म एकदा बघून घ्या. दोन वस्तूत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूत असणारा समान गुणधर्म. आता गोडपणा जो आहे हा दोन वस्तूतला सारखेपणा आहे तिथला. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा साम्यवाचक शब्द. सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं पोरं हो? साम्यवाचक शब्द. इथं कोणता आहे? सारखा. ठीक आहे. आता याचं स्पष्टीकरण जे आहे हे पुढे पहा. बघा, उपमा अलंकार. आता आपल्याला पहिला अलंकार पाहायचा आहे. पहा, अर्थ अलंकारापैकी कोणता अलंकार पोरं हो? उपमा अलंकार. अलंकार पाठ करायचा नसतो, अलंकार समजून घ्यायचा असतो. आणि कुठलीही गोष्ट तुम्ही पाठ केली का ती तुमची पाठ लावते बरं का परीक्षेमध्ये. परंतु समजून घेतलेली गोष्ट जी आहे तुम्हाला अंतिम शेवटपर्यंत साथ देते. आलं का लक्षामध्ये? मग पाठ करायची की समजून घ्यायची? आपल्याला समजून घ्यायची. आता प्रत्येक अलंकार येईल आणि त्या अलंकाराचं लक्षण येईल. आपल्याला सर्वप्रथम त्या अलंकाराचं लक्षण माहिती असणं फार गरजेचं आहे. अलंकाराचं काय माहिती असावं? आपल्याला लक्षण माहिती असावं. आलं लक्षामध्ये? मग उपमा जे आहे, आता आपला पहिला अलंकार कोणता शिकायचा आहे? उपमा. उपमा हा शब्द अलंकार आहे की अर्थ अलंकार आहे? अर्थ अलंकार आहे. कोणता अलंकार आहे? अर्थ अलंकार आहे. आता पहिल्यांदा आपलं त्याचं पाहायचं लक्षण. आता या ठिकाणी उपमा अलंकाराचं लक्षण काय आहे ते पाहू. उपमा या शब्दाचा अर्थच होतो सारखेपणा. उपमा या शब्दाचा अर्थ काय होतो? सारखेपणा. म्हणा एकदा, काय होतो? सारखेपणा. लक्षामध्ये? ठीक आहे. उपमा, ठीक आहे. लक्षण, उपमा म्हणजे सारखेपणा. त्याचं लक्षण एवढं एक खालचं आहे. उपमेय व उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो. बघा, आता उपमेय कशाला म्हणायचं ते तुम्हाला सांगितलं, उपमान कशाला म्हणायचं ते तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला उपमा या अलंकाराचं लक्षण सांगतोय. उपमा या शब्दाचा अर्थ होतो सारखेपणा. आणि उपमा या अलंकाराचं लक्षण हे आहे की जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो तेव्हा त्या अलंकारास उपमा अलंकार असे म्हणतात. याच्यात काय दाखवला जातो? सारखेपणा दाखवला जातो. तेव्हा त्या अलंकारास काय म्हणायचं बरोबर हो? उपमा अलंकार असं म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? म्हणजे या उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये काय दाखवलं जातं बरोबर हो? सारखेपणा. ठीक आहे. कारण उपमा या शब्दाचा अर्थच काय राजांनो? बघा, तुम्हाला परीक्षेत विचारते उपमा म्हणजे काय. उपमा म्हणजे काय आहे? म्हणजे ते उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये काय दाखवला जातो? सारखेपणा दाखवला जातो. तेव्हा कोणता अलंकार होतो? कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार होतो. ठीक आहे. आता खाली एक त्याचं लक्षण सांगितलेलं आहे पहा. दोन वस्तूतील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते. दोन वस्तूतील काय म्हणाले पण हो? साम्य. साम्य म्हणजेच काय? सारखेपणा. चमत्कृती पूर्ण रीतीने जेथे वर्णन केले असते. म्हणजेच उपमेय हे उपमाना सारखेच आहे. उपमेय हे उपमाना सारखेच आहे. कारण उपमाचा अर्थच काय? सारखेपणा. आलं का लक्षात? उपमेय हे उपमाना सारखे आहे असे जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. ठीक आहे. उपमेय हे उपमाना सारखेच आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे कोणता अलंकार होतो? मग तुम्हाला सरळ सरळ परीक्षेमध्ये विचारलं जाते बरं का पोरं हो. लक्षण, जेथे पहा, उपमेय हे उपमाना सारखेच आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे डॅश अलंकार होतो. कोणता होतो? उपमा अलंकार. कोणता होतो बघा?
उपमा अलंकार होतो. ठीक आहे. उपमे हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन केले जाते तेथे उपमा अलंकार होतो. कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार होतो. आता या अलंकारातले जे साम्यवाचक शब्द आहेत ते साम्यवाचक शब्द तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला उपमा अलंकार आपोआप समजतो का. उपमा अलंकारामध्ये हे शब्द आले की समजायचं तो उपमा अलंकार आहे. सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत, जेवी, तेवी, सुदृश्य, ठीक आहे, तुल्य. बघा, उपमा अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द कोणकोणते आहेत? सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत, जेवी, तेवी, सुदृश्य आणि तुल्य असे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी दिसले की तो तुम्ही कोणता अलंकार समजायचा? उपमा अलंकार समजायचा. असे यासारखे साम्यवाचक शब्द येतात तेव्हा तो कोणता अलंकार असतो? मग उपमा. कोणकोणते शब्द आहेत म्हणा बरं एकदा? सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत, जेवी, तेवी, सुदृश्य, तुल्य असे शब्द आल्यावरच्या नंतर अलंकार कोणता होणार आहे? कोणता होणार आहे? उपमा अलंकार होणार आहे. उदाहरणार्थ पहा, हा आंबा साखरे सारखा गोड आहे. इथं काय आलं राजांनो? मग हा अलंकार कोणता आहे सांगा आता? उपमा अलंकार आहे. आता याच्यातलं जे आहे उपमेय कोणता आहे, उपमान कोणता आहे आणि समान गुणधर्म कोणता आहे आणि या ठिकाणी सारखा हे काय आहे? साम्यवाचक शब्द. हे कुणा कुणाला कळालं? एकदा हात वर करा. सगळ्यांना समजायले का? ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पहा. सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. सावळा ग रंग तुझा पावसाळी नभापरी. आता नभापरी आलं भाऊ, म्हणजे नभासारखा. कुठल्या नभासारखा? पावसाळ्यातल्या. ठीक आहे. हा, पावसाळ्यातला नभ जो आहे तो कसा असतो? सावळा म्हणजे काळा असतो. आणि काळा ढग असेल तर ठीक आहे, त्याच्यातूनच पाणी आपल्याला भेटतंय. ठीक आहे. काळे ढग दाटून आले तरच पाणी भेटतंय. पांढरे ढग ही वांजुठी असतात, त्याच्यातून पाणी पडते का? पांढऱ्या ढगातून. मग कोणत्या पडते? काळ्या. आता बघा, सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. ठीक आहे. इथं परी आला, मग या ठिकाणी अलंकार कोणता झाला? उपमा अलंकार झाला. ह्याचा अर्थ काय? आता ह्याच्यामध्ये मला एक सांगा, पूर्व आपण वर्णन कुणाचं करालो रे? सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. कशाचं करायचं? तर रंग जे आहे की रंग आपलं उपमेय आहे. काय बरं हो? उपमेय आहे. आणि ह्याला आपण या ठिकाणी उपमा कशाची द्यालो? पावसाळ्याच्या नभाची. नभ म्हणजे ढगरे. हे काय झालं मग बरं हो? उपमान झालं. दोघातला समान गुण कोणता आहे सांगा? सावळा. दोघातला समान गुण कोणता आहे? कारण तिचा रंगही सावळा, पावसाळ्यातला ढगाचा रंगही कसा आहे? सावळा. सावळा म्हणजे कसा आहे? काळा. ठीक आहे. आपल्याला असं डायरेक्ट म्हणलं वाईट वाटतंय ना, तू लईच काळा झरेस रे बाबा डांबरासारखा, असं म्हणण्यापेक्षा आपण त्याला जर म्हणलं तुझा रंग सावळा आहे, ठीक आहे की नाही, म्हणजे त्याला तेवढं समोरच्याला वाईट वाटत नाही. तर सावळा हा काय झाला बरं हो? साधारण धर्म झाला. काय झाला हा? साधारण धर्म. किंवा ह्याला काय म्हणायचं बरं हो? समान गुण. सावळा काय झाला? समान गुण. आणि परी या ठिकाणी काय झालेलं बरं हो? साम्यवाचक शब्द. साम्यवाचक शब्द. कसंही प्रश्न विचारू द्या, त्यांना काय बी विचारू द्या पूर्व. ठीक आहे. तुमचं चुकल का परीक्षेमध्ये? तुम्ही अशी तयारी केल्याच्या नंतर मग तयारी करताना अशी करणार की उग पाठ करणार? करणार ना, असं समजून घेणार ना. ठीक आहे. बघा पुढचं वाक्य पहा. अशेल ते वाहत सुंदर दुधा सारखी नदी. आता इथं सारखी शब्द आलाय ना भाऊ, मग अलंकार कोणता झाला? कोणता झाला? उपमा अलंकार झाला. ठीक आहे. अशेल ते वाहत सुंदर दुधा सारखी नदी. आता मला सांगा, या ठिकाणी आपण वर्णन कुणाचं करायलो रे? नदीचं. कुणाचं करायलो? नदीचं. मग नदी हे काय झालं या वाक्यातलं? उपमेय झालं. काय झालं? उपमेय. ह्यालाच काय म्हणायचं बरं हो? प्रस्तुत. मग आपण नदीला उपमा कुणाची द्यालो? दुधाची. कुणाची द्यालो? दुधाची. मग हे दुधाची काय झालं? उपमान. काय झालं? उपमान. ह्यालाच काय म्हणायचं बरं हो? अप्रस्तुत असं म्हणायचं. ठीक आहे. सुंदर हा काय झाला? समान गुण. आणि सारखी हा काय झाला? साम्यवाचक शब्द. करेक्ट. पुढचं पहा. त्याचे वडील कर्णासारखे उदार आहेत. त्याचे वडील कर्णासारखे उदार आहेत. आपण इथं वर्णन कुणाचं करायलो? वर्णाचं आपलं त्याच्या वडिलाचं करायलो ना. ठीक आहे. मग वडील हे काय झालं? उपमेय.
आणि वडिलाला आपण उपमा कुणाची द्यालो, कर्णाची. ठीक आहे, आणि दोघंही कसे आहेत रे, मग हे उदार काय झालं त्याच्यातला, समान गुण झाला. काय झाला, समान गुण झाला. आलं लक्षात. आणि सारखे हा शब्द कशाचं काम करायला, मग या ठिकाणी कशाच करायला, साम्यवाचक शब्दाचं काम करायला. मानस कळाले का? चला पुढे पहा. आभाळागत माया तुझी आमावर राहू दे, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे. ठीक आहे, आता मला सांगा, गत हा शब्द आला की नाही भाऊ इथं, काय आला, गत. ठीक आहे, आभाळागत माया तुझी आमावर राहू दे. मग आपण या ठिकाणी वर्णन कायचं करायला रे, माया. मग माया हे काय होईल, उपमे. आणि आभाळ हे काय होईल, उपमान. गत हा काय होईल, साम्यवाचक शब्द. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, गत हा काय होईल, साम्यवाचक शब्द. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढचं पहा. मुंबईचे घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. कसली असते रे, कबुतराच्या खुराड्यासारखी. आहे की नाही, 10 बाय 10ची खोली, त्याच्यातच 50 माणसं. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, पहा. मुंबईचे घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. तर आता सारखे आला म्हणजे हा कोणता अलंकार आहे सांगा पटकन, उपमा अलंकार आहे. आणि तो वर्णन कुणाचं व्हालंय, मुंबईतल्या घरांचं. आणि या मुंबईतल्या घराला आपण कायची उपमा द्यालो, कबुतरांच्या खुराड्यांची. आलं लक्षामध्ये. मग आता या ठिकाणी उपमे काय झालं, मुंबईचे घरी. उपमान काय झालं, ठीक आहे. आणि दोन्ही कसे आहेत, लहान. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग लहान हा काय झाला, समान गुण झाला. काय झाला, समान गुण झाला. नेक्स्ट. गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू मोत्याप्रमाणे चमकत होते. आता आपण या ठिकाणी वर्णन कुणाचं करालो, दवबिंदूचं. कुणाचं करालो, दवबिंदूचं. आणि दवबिंदूला आपण उपमा कोणाची द्यालो, मोत्याची. कुणाची द्यालो, मोत्याची. हे एवढं कळलं नाही गेलं का, तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो पहा. सारखा, सम, समान, ठीक आहे, प्रमाणे, हे जे साम्यवाचक शब्द जे ज्या शब्दाला लागून येतात का, हे ज्या शब्दाला लागून येतील. ठीक आहे, हा शब्द काय असतो माहिती आहे का, हा उपमान असतो. काय असतो, उपमान. बघा बरं, प्रमाणे कुणाला लागून आले, मोत्याला. मग मोती हे काय आहे या वाक्यातलं, उपमान. हे ज्या शब्दाला लागून येतील त्याला काय म्हणायचं बरं, हो, उपमान. आलं लक्षामध्ये. मोकळ्याला मोकळा, आता दवबिंदू आहे की नाही, मोकळ्याला मोकळा, मग ह्याला काय म्हणायचं, उपमे. काय म्हणायचं ह्याला, उपमे. आलं का लक्षामध्ये. ठीक आहे, कुणाकुणाच्या लक्षात आले हे पहिलवान तिकडे कळाले का तुला. ठीक आहे, तिकडे पाठीमाग भाऊ नक्की खराब, बर. ठीक आहे, चला आता पुढे पहा. ज्योती सम समरात जळाली झाशीची राणी, ज्योती सम समरात जळाली झाशीची राणी. आता सरळ सांगा मला याच्यातलं उपमान कोणतं आहे. बघा, सम कोणत्या शब्दाला लागलाय, मग ते काय होईल, उपमान. आलं का लक्षामध्ये. आणि उपमे, झाशीची राणी. झाशीच्या राणीचं वर्णन करायलो. आणि दोन्ही पहा, सम हा सारखेपणा दाखवणारा शब्द आहे. ठीक आहे, आलं का लक्षामध्ये. आणि झाशीची राणी जे आहे हे उपमे आहे, हे झालं उपमान. आलं लक्षात. सम हा साम्यवाचक शब्द आहे. समरात जळाली झाशीची राणी. आणि इथं सम आलाय म्हणून तो काय आहे, उपमा अलंकार. ए अवखळ पोरी समान आज सकाळ. बघा, कवीला सुचल्यावर काय बी म्हणू शकते ते पोरीला काय म्हणले, सकाळीला काय म्हणाले, ए अवकळ पोरी समान आज सकाळ. सकाळ जी असते ना, त्या सकाळला म्हणले तू कशी ये, अवकाळ पोरी सारखी ये. आलं का लक्षामध्ये. ठीक आहे. आता ह्याचा जीव लागत नसेल, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी जे आहे, ए अवकाळ पोरी समान आज सकाळ. आता वर्णन कुणाचं आहे, सकाळ काय झालं, उपमे. समान हा कुणाला लागून आलेला आहे, पोरीला. ठीक आहे, मग या ठिकाणी हे काय झाला रे, उपमान. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. आणि अवखळ, हे अवखळ, पोरगी बी अवखळ आणि सकाळ बी अवखळ. आलं का लक्षामध्ये. हा दोघातला गुणधर्म आहे. भाऊ आता हसला बा. ठीक आहे. आता पुढचं पहा. गोधूम वर्ण तिचा हरिणाच्या पाडसा परी, डोळे स्नेहाळ वदन नामी प्रसन्न विदुबिंब जेवी वाटोळे. इथे तू काय लक्षात नाही घ्यायचं, परी हा शब्द आलाय म्हणजे कोणता अलंकार होतो भाऊ, उपमा अलंकार होतो. कोणता होतो, उपमा. झाडावर लोंबकुळणारी दोरी सापागत भयानक वाटत होती. हे पाय, गत आला. काय आला, गत. वर्णन कुणाचं करायलो आपण,
दोरीचं, ठीक आहे. गत कुणाला लागून गेलेला आहे? सापाला. मग साप काय होईल? उपमान. काय होईल भाऊ? उपमान. आणि हे काय होईल रे? उपमे. काय होईल बरं हो? उपमे. आलं लक्षात? दोन्ही कशा आहेत? भयानक. म्हणजे हे काय? समान गुण. काय? समान गुण. आलं लक्षात बघा. गोधूम वर्ण तिचा हरणाच्या पाडसा परी. हे तिचं गोधूम वर्ण जे आहे ना बघा, या वर्णाचं आपण या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हा उपमेय आहे आणि हे जे आहे ना हे आहे उपमान आहे. ओके, ठीक आहे. आता पुढचं पहा. हे एवढेशे पोर हरणासारखे चपळ आहे. हे एवढेशे पोर हरणासारखी चपळ आहे. वर्णन कुणाचं आहे? पोराचं आहे. मग पोर काय झालं? उपमेय. हरिण काय झालं? उपमान. दोघातला सारखा गुणधर्म कोणता आहे? चपळ. आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे? सारखा. लक्षात. दावीन गर्व विभवे गुण हो पटाचे, खडगाग्र तुल्य विषेम वृत्त हे भल्याचे. ठीक आहे. दावीन गर्व विभवे गुण हो पटाचे. तर आता या ठिकाणी जे आहे गुण हो पटाचे जे आहे हे काय आहे आपले या ठिकाणी? उपमेय आहे. काय बरं हो? आणि खडगाग्र तुल्य हे जे आहे हे काय आहे आपलं? उपमान आहे, किंवा त्याला आपण अप्रस्तुत असं म्हणूया. आणि विषेम व्रत जे आहे हे विषेम व्रत हा यांच्यातला काय आहे रे बरं हो? समान गुण आहे. लक्षात. समान गुण आहे. आता पुढचं पहा. आता उत्प्रेक्षा अलंकार. आता उत्प्रेक्षा जो आहे हा उत्प्रेक्षा माझ्या मते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये जे आहेत आपण 3, 4, 5 अलंकार जे आहेत ते संपून टाकू. ठीक आहे. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी अलंकार शिकवतो. पुन्हा आणखीन ह्याच्यात काय करायचे आपल्याला माहिती का? उपमाचे जे आहेत का, उपमाचे उपप्रकार देखील आपण पाहू. अलग लक्षामध्ये. आता इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका आहे का? सगळ्यांना समजलं नीट व्यवस्थित? काय अडचण नाही ना? मग थांबू का? ठीक आहे. दुपारी 3 वाजता सगळेजण उपस्थित राहा बरं का. ठीक आहे. थांबतो.